मित्रांनो, रमाकांत गाडेकर किचन यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज मी बनवणार आहे साबुदाण्याचा इडली। त्यासाठी मी साबुदाणा घेतला आहे, त्यासोबत भगर घेतलेला आहे, दही घेतलेलं आहे, मी मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं खायचा सोडा घेतलेला आहे। ह्या ज्या मिरच्या आहेत, मी जी खोबऱ्याची चटणी बनवणार त्यासाठी ह्या मिरच्या कापून ठेवलेल्या आहेत। तर चला मित्रांनो, आज आपण साबुदाण्याची इडली बनवणार आहोत। तो सोबत राहा मित्रांनो। मी त्या इडलीमध्ये बटाट्याची भाजी टाकणार आहे, त्यासोबत इडलीसोबत आपल्याला शेंगदाणा आणि खोबराची चटणी बनवणार आहे। तर सोबत राहा मित्रांनो, आजची रेसिपी साबुदाण्याची इडली। तर मित्रांनो, मी मिक्सरमध्ये हा जो साबुदाणा आहे वाटून घेतला आहे, आपण हा याच्यात टाकणार आहोत। त्याचबरोबर जी भगर घेतली होती ती पण मस्त वाटून घेतलेली आहे, ही पण याच्यात टाकणार आहे आणि याच्यावरून आपण थोडंसं दही टाकणार आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडा खायचा सोडा आणि ह्या मिश्रणात आपण थोडं पाणी टाकून हे मस्त कालवून घेणार आहोत, जेणेकरून हे जे मिश्रण आहे चांगलं असं घट्ट तयार होईल आणि आपली जी इडली आहे मस्त अशी नरम कुरकुरीत अशी खायला भेटेल। जसं पाणी लागेल तसं पाणी थोडं टाकत चला। सोबत राहा मित्रांनो, पहा मस्त असं हे मी याच्यात दही, सोडा, साबुदाणा, भगर टाकून मस्त काढून घेतलं आहे आणि थोडा याच्यात खायचा सोडा टाकला। तर जवळजवळ आपण हे 15 ते 20 मिनिट आपण ठेवणार। त्याचबरोबर मी नारळाची चटणी पण बनवलेली आहे, पहा मस्त अशी चटणी। याच्यात शेंगदाणे, ओलं खोबरं आणि हिरवी मिरची थोडी कोथिंबीर टाकलेली आहे, इडलीसोबत खाण्यासाठी नारळाची चटणी। मित्रांनो, हे जे मिश्रण आहे आपण ह्या ग्लासात टाकणार आहोत। ह्या ग्लासाला मी काय केलेलं आहे, आपण तेल लावलेलं आहे। आपण याच्यातच इडली बनवणार आहे आणि हे असं झालं तर आपण ह्याच्यामध्ये मी एक प्रयोग करतोय, जेणेकरून इडलीला एक वेगळे चव येईल। तर ह्याच्यामध्ये मी थोडी बटाट्याची भाजी अशी रोल करून टाकणार आहे आणि त्याच्यावरून पुन्हा हे मिश्रण टाकणार आहे। थोडीशी वरून कोथिंबीर आणि मी हे इथं हा टोप ठेवलेल्या वरती पाणी गरम होते आणि ह्याच्यामध्ये आपण हे ग्लास ठेवणार आहे। तर आजची रेसिपी साबुदाण्याचा इडली। आपण ती इडली शिजायला ठेवली होती पाण्यामध्ये, आपण आता ग्लासातून बाहेर काढू। पहा मस्त अशी एक ग्लासातली इडली तयार झालेली आहे। तर आपण याचे तुकडे करणार आहोत। तर चला सोबत राहा मित्रांनो। तर ही ग्लासातली इडली आहे, पहा ही मस्त नारळ, हिरवी मिरची, शेंगदाणा टाकून चटणी बनवलेली, हे साबुदाणा आणि भगर आणि बघा त्यात बटाट्याची भाजी मी टाकली ती मिक्स करून, त्यामुळे त्यात तो वलसरपणा आहे। तर तुम्ही ही इडली तव्यावरती तेल टाकून पण तुम्ही थोडीशी गरम करू शकता, फ्राय करू शकता, तळू शकता। अशा प्रकारची ही रेसिपी। तर मित्रांनो, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। आजची रेसिपी